सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आता सगळ्यात महत्त्वाचा आणि हॉट टॉपिक तो म्हणजे केरळाचं नाव बदलून आता केरळम केलं जाणार आहे. राईट. तर या संदर्भात आपण जी लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर आहे ती तर आपण समजावून घेणार आहोतच, परंतु याच्या संदर्भात एखाद्या राज्याचं जर नाव बदलायचं असेल, त्याच्या संदर्भात कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत, राईट, कोणत्या आर्टिकलमध्ये काय म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी 368 अंतर्गत घटनादुरुस्ती लागते का, हे पण आपण बघणार आहोत. देन आतापर्यंत म्हणजे 1900 म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाच्या रिपोर्ट नंतर भारतामध्ये किती राज्यांची स्थापना झाली आणि किती राज्यांचे नावं बदलण्यात आले, राईट, हे सुद्धा आपण काय करणार आहोत पूर्णपणे या लेक्चरमध्ये इन्क्लुजिव्ह सगळे आस्पेक्ट जे आहेत कॉन्स्टिट्यूशनल ते सगळे कव्हर करणार आहोत. जेणेकरून आता येणारी जी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल, तसेच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला 100% बघायला मिळेल, तो म्हणजे आर्टिकल 3 वरती आणि केरळावरती सुद्धा. राईट. सो आपण मग काय करू, स्टार्ट करू या लेक्चरला. बघा, तुम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे तुम्ही पेपर वाचताय. राईट. सो आता नुकतंच 24 फेब्रुवारी 2026 ला केंद्रीय मंत्रिमंडळानं केरळा या राज्याचं नाव बदलून केरळम करण्यास मंजुरी दिलेली आहे. राईट. पण याची प्रोसिजर कधी सुरू झाली होती? 2024 मध्येच. कारण केरळाची जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, केरळाची जी विधानसभा आहे, त्या विधानसभेनं एकमतानं ठराव मंजूर करून 24 जून 2024 ला त्यांच्या राज्याचं नाव बदलण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राईट. मग आता जर आपल्याला एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत किंवा त्याची प्रोसिजर काय आहे? आता जसं की केरळ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने काय केलेलं आहे, तर राज्य विधानसभा काय करते, नाव बदलण्यासाठी ठराव मंजूर केला त्यांनी, आणि तो ठराव केंद्र सरकारकडे म्हणजे कुणाकडे पाठवला जातो, तर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो. म्हणजे जर तुम्हाला भारतामध्ये एखाद्या राज्याचं नाव बदलण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया काय असते ती जर थोडक्यात सांगायची असेल, तर प्रक्रिया कशी असते, एखाद्या राज्याला त्यांचं नाव बदलायचं असेल तर राज्य विधानसभा नाव बदलण्यासाठी ठराव मंजूर करते. नंतर तो ठराव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तो ठराव आल्यानंतर राष्ट्रपतीच्या शिफारसीसाठी तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जातो किंवा संसदेकडे पाठवला जातो. राईट. नंतर मग काय केलं जातं, तर राष्ट्रपतींची शिफारस मिळाल्यानंतरच असं जे विधेयक असतं ते विधेयक संसदेमध्ये सादर केलं जातं. राष्ट्रपतीच्या शिफारसीशिवाय असं विधेयक संसदेमध्ये मांडता येत नाही. आता तेच मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे. तर बघा, आर्टिकल 3 भारतीय राज्यघटनेचं जे कलम 3 आहे, त्या कलम 3 अंतर्गत एखाद्या राज्याचं जर नाव बदलायचं असेल तर त्याची तरतूद कलम 3 मध्ये केलेली आहे. कलम 3 मध्ये आणखी काय काय तरतुदी आहेत आणि त्याची प्रोसिजर कशी आहे ते आपण समजावून घेऊ. बघा, आर्टिकल 3 मध्ये काय म्हटलंय, भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यातील बदलासंबंधी हे कलम बोलतं. तर कलम 3 अंतर्गत जे सब क्लॉज 1 आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, की कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र वेगळे काढायचं असेल, राईट, म्हणजे कोणत्या राज्यातून विशिष्ट क्षेत्र वेगळे काढून किंवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचे भाग एकत्र करून किंवा कोणत्याही राज्याचा भाग व क्षेत्र एकत्र करून नवीन राज्य जर बनवायचं असेल तर आर्टिकल 3 नुसार असा जो अधिकार आहे तो कोणाला दिलेला आहे, पार्लिमेंटला दिलेला आहे. परंतु तो पार्लिमेंटला अधिकार कसा मिळतो ते पण आपल्याला समजावून घ्यावं लागणार आहे. नंतर आर्टिकल 3(2) मध्ये काय म्हटलंय, कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवायचं असेल, राईट, किंवा कुठल्याही राज्याचं क्षेत्र कमी करायचं असेल, आर्टिकल 3(3) मध्ये काय म्हटलंय, एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ कमी करायचं असेल किंवा एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ वाढवायचं असेल किंवा राज्यांच्या सीमांमध्ये बदल करायचा असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या आजच्या लेक्चरच्या संदर्भात केरळच्या संदर्भात म्हणजे काय, तर आर्टिकल 3(5) अंतर्गत एखाद्या भारतातील राज्याचं नाव बदलायचं असेल तर ते नाव बदलायचं असेल तर आर्टिकल 3 नुसार असं विधेयक हे पार्लिमेंटमध्ये मांडलं जातं. परंतु असं नाव बदलण्याचं जे विधेयक आहे ते विधेयक जर पार्लिमेंटमध्ये मांडायचं असेल तर त्याच्यासाठी काही 2 अटी आहेत. म्हणजे कलम 3 अंतर्गत जो बदल करायचा आहे तो बदल करण्यासाठी 2 अटी टाकलेल्या आहेत घटनेनं. तर त्या 2 अटी कोणत्या आहेत? पहिली अट म्हणजे अशा प्रकारचं जे विधेयक असतं ते राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच संसदेमध्ये सादर करावं लागतं. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगी शिवाय असं विधेयक संसदेमध्ये मांडता येत नाही.
राइट? सो हे गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता जे केरळाचं विधेयक जे बनवण्यात आलेलं आहे, त्याचं नाव काय आहे? द केरला अल्टरनेशन ऑफ नेम बिल 2026. राइट? तर आता हे विधेयक आता काही दिवसांमध्ये किंवा याच आठवड्यामध्ये कदाचित आपल्या संसदेमध्ये मांडलं जाईल. कारण त्याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळायला काही उशीर लागणार नाहीये. राष्ट्रपतीची पूर्व परवानगी मिळाल्यानंतर असं विधेयक संसदेमध्ये सादर करता येतं. आणि नंतर आणखी दुसरी अट काय? तर राष्ट्रपती काय करू शकतात? संबंधित राज्याचा दृष्टिकोन मांडण्यासाठी किंवा त्यांचे व्ह्यूज त्या विधेयकावरती जाणून घेण्यासाठी राष्ट्रपती ते संबंधित राज्य विधिमंडळाकडे असं बिल पाठवू शकतात किंवा पाठवतात. राइट? पाठवल्यानंतर काय? पाठवल्यानंतर अशा जे ज्या पर्टिक्युलर राज्याच्या नावामध्ये चेंजेस करायचे आहेत, असं राज्य काय करू शकतं? मग त्याच्यामध्ये बदल वगैरे करू शकतं. पण राज्याने जर स्वतःनेच केंद्राकडे विनंती केलेली आहे, तर त्याच्यासाठी राज्य नंतर व्ह्यूज काय देणार नाही, ते काय डायरेक्टली हो म्हणणार आहे. परंतु लक्षात घ्या, जर कुठलीही या या चारीची चारी बाबतीमध्ये कुठलाही चेंज आर्टिकल 3 अंतर्गत करायचा असेल, राइट? म्हणजे कोणत्याही राज्यातून विशिष्ट क्षेत्र वेगळे काढून नवीन राज्य स्थापन करायचं असेल किंवा 2 किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचा भाग एकत्र करून एखादं राज्य स्थापन करायचं असेल किंवा कोणत्या राज्याचा भाग व क्षेत्र एकत्र करून नवीन राज्य बनवायचं असेल किंवा कोणत्या राज्याचं क्षेत्र वाढवायचं असेल, कुठल्या राज्याचं क्षेत्र कमी करायचं असेल किंवा राज्यांच्या सीमांमध्ये बदल करायचा असेल, म्हणजे कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर स्टेटच्या सीमांमध्ये किंवा एखादा पर्टिक्युलर स्टेटचा भाग तोडून दुसऱ्या राज्यांमध्ये त्याचा समावेश करायचा असेल किंवा नवीन राज्य क्रिएट करायचं असेल, तर असं जे विधेयक असतं राष्ट्रपती काय करतात? राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने ते मांडल्यानंतर किंवा राष्ट्रपती असं विधेयक त्या संबंधित राज्याचे व्ह्यू जाणून घेण्यासाठी ते पाठवत असतात. आता राज्याचं नाव बदलण्यासाठी त्यांचं व्ह्यूज बदलू म्हणजे त्यांचं व्ह्यूज जाणून घ्यायची काय गरज नाहीये. कारण काय त्याचं? कारण ते स्वतःच राज्य काय करतंय? केंद्रीय मंत्रिमंडळाला विनंती करतंय. राइट? सो तरी पण काय केलं जातं? आर्टिकल 3 अंतर्गत जे काही बदल करण्यात येतील, असे बदल त्या संबंधित राज्याकडे ते जे विधेयक असतं ते राष्ट्रपती पाठवतात. परंतु त्या संबंधित राज्यानं मान्यता द्यावी की नाही, हे त्यांच्यावर डिपेंड असतं आणि त्यांनी मान्यता दिली काय आणि नाही दिली काय, याचा पार्लमेंटला काहीही फरक पडत नाही. राइट? त्यांनी मान्यता दिली तरी चांगलंच आहे, नाही दिली तरी असा बदल पार्लमेंट करू शकतं. म्हणजे असं कुठलंही बाउंड नाहीये राष्ट्रपती किंवा पार्लमेंटवरती. मग असं विधेयक नंतर काय केलं जातं? हे पार्लमेंटमध्ये मांडलं जातं आणि पार्लमेंटमध्ये हे कोणत्याही सभागृहामध्ये असं विधेयक मांडता येतं. राइट? मग ते लोकसभेमध्ये प्रथम मांडलं जाऊ शकतं किंवा राज्यसभेमध्ये. आणि असं विधेयक पास होण्यासाठी सिंपल मेजॉरिटी म्हणजे साध्या बहुमताची गरज असते. साध्या बहुमताची गरज असते. आता साधं बहुमत म्हणजे काय? तर साधं बहुमत म्हणजे त्या सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या 50% न ते विधेयक काय झालं पाहिजे? पास झालं पाहिजे. आलं लक्षात? मग हे आर्टिकल 3 मध्ये एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर तशी तरतूद करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? आता आर्टिकल 8 बघा, आता एक याच्या आर्टिकल 3 मध्ये ज्या नवीन आर्टिकल 3 मध्ये जे काही बदल करण्यात म्हणजे आर्टिकल 3 नुसार जे काही भारतीय संघ राज्यामध्ये बदल करता येतात किंवा राज्यांमध्ये जे बदल करता येतात, त्याच्या संदर्भात एक 18वी घटना दुरुस्ती झाली होती 1966 मध्ये. याच्यामध्ये असं म्हणलं गेलंय की संसद कोणत्याही राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा भाग इतर राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या भागाशी जोडून नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा अधिकार हा पूर्णपणे संसदेला देण्यात आलेला आहे. 18व्या अमेंडमेंट ऍक्ट 1966 नुसार ही जी तरतूद आहे ती आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. तर आलं लक्षात? तर आता आपल्याला काय करायचंय की या आर्टिकल 3 अंतर्गत जे काय बदल केले जातात त्याच्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे का? तर याच्यासाठी घटना दुरुस्तीची म्हणजेच 368 अंतर्गत घटना दुरुस्तीची आवश्यकता नाहीये. राइट? त्यासाठी आपल्याला आर्टिकल 2 पण बघावं लागणार आहे. आर्टिकल 2 काय आहे? आर्टिकल 2 हे भारतीय संघात अस्तित्वात नसलेल्या राज्यांशी संबंधित आहे. म्हणजे समजा आर्टिकल 2 काय म्हणतं की नवीन राज्य भारतीय संघात समाविष्ट करणे. समजा एखाद्या देशाने त्यांचा प्रदेश जर आपल्याला दिला किंवा एखाद्या देशाचा आपण प्रदेश जिंकला आणि तो जिंकून आपल्या देशामध्ये ऍड केला आणि समजा एखाद्या राज्यामध्ये तो ऍड केला किंवा त्याचं नवीन राज्य स्थापन केलं. म्हणजे नवीन राज्य भारतीय संघात समाविष्ट करणे म्हणजे जे भारतीय संघात अस्तित्वात नसलेल्या राज्यांबद्दल आपण बोलतोय. किंवा त्याच्यामध्ये बी मध्ये काय म्हटलेलं आहे? नवीन राज्य स्थापन करणे हे आर्टिकल 2 नुसार केलं जातं आणि याचा अधिकार पूर्णपणे संसदेला दिलेला आहे. आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 मध्ये काय डिफरन्स आहे तो पण सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर आर्टिकल 4 तुम्ही विचारात घ्या. कारण आर्टिकल 4 काय सांगतं की कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत येणाऱ्या ज्या बाबी असतात
असतात त्या कलम 368 अनुसार घटना दुरुस्ती समजल्या जाणार नाहीत. म्हणजे आता जे केरळाचं जे बिल आहे, केरला टू केरलम करण्याचं बिल जे आहे, राइट, ते बिल आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता त्याच्या अंतर्गत नाहीये. ते साध्या बहुमताने असं विधेयक पास केलं जातं आणि साध्या बहुमताने पास केल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पुन्हा पाठवलं जातं. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं आणि कायद्यात रूपांतर झाल्यानंतर जे राज्याचं नाव असतं ते राज्याचं नाव घटनेच्या पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीमध्ये अधिकृतपणे ते बदललं जातं. राईट. तर आता कलम 2 आणि कलम 3 मध्ये काय डिफरन्स आहे? कलम 2 कशाबद्दल बोलतो? तर भारतीय संघात अस्तित्वात नसलेल्या राज्यांशी संबंधित हे कलम आहे. जसं मी तुम्हाला सांगितले की कलम 2 अंतर्गत नवीन राज्य भारतीय संघात समाविष्ट करायचं असेल किंवा ते नवीन राज्य समाविष्ट करताना नवीन राज्य तिथं भारतामध्ये स्थापन करायचं असेल. म्हणजे एखाद्या दुसऱ्या देशाचा एखादा भाग आपण जिंकला युद्धामध्ये किंवा त्या राज्याने आपल्याला एखादा त्यांचा भाग तोडून आपल्या देशाला तो दिला. तर असं याच्याबद्दल म्हणजे भारतीय संघात अस्तित्वात नसलेल्या राज्यांशी संबंधित आहे. आणि कलम 3 काय आहे? तर भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्याच्यामध्ये बदलासंबंधी. राईट. म्हणजे राज्य आपल्या देशामध्ये जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे अस्तित्वात आहेत त्याच्यातला काही भाग तोडायचा असेल किंवा कुठल्या राज्याचं क्षेत्र वाढवायचं असेल, कुठल्या राज्याचं क्षेत्र कमी करायचं असेल किंवा राज्याच्या सीमात बदल करायचा असेल किंवा राज्याचं नाव बदलायचं असेल तर आर्टिकल 3 नुसार म्हणजे आर्टिकल 3 नुसार हे सगळे बदल करता येतात. आणि हे बदल करण्याचे अधिकार पूर्णपणे कोणाला दिलेत? पार्लमेंटला दिलेले आहेत. हे सगळे अधिकार हे भारताच्या संसदेला मिळालेले आहेत. ओके. तर आता याच्या अगोदर भारतीय राज्यांचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे? जसं आता केरळाचं केरळम हे नाव होते तसं अगोदर पण कुठल्या राज्यांचं झालेलं का? येस, झालेलं आहे. आता केरळाचं केरळम राज्य म्हणजे केरळ हे राज्य कधी स्थापन झालं होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, 1950 ला ज्यावेळेस भारतीय संघाचं वर्गीकरण करण्यात आलं, ते वर्गीकरण चार म्हणजे एबीसीडी 4 भागांमध्ये करण्यात आलं. एकूण त्यावेळेस 29 राज्य होती 1950च्या दरम्यान. त्याच्यामध्ये भाग ए मध्ये त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरचे 9 प्रांत ऍड केले होते. भाग बी मध्ये विधिमंडळ असणारी 9 संस्थाने, भाग सी मध्ये 10 केंद्रशासित प्रदेश आणि भाग डी मध्ये अंदमान आणि निकोबार प्रांत त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला होता. परंतु हे जे 4 भाग तयार करण्यात आले होते हे 1956 ला राज्य पुनर्रचना कायद्याने पूर्णपणे ॲबॉलिश करून टाकले, रद्द करून टाकले. आणि राज्य पुनर्रचना कायदा जो आहे तो 31 ऑगस्ट 1956 ला मंजूर केला आणि 1956 ला 7वी घटना दुरुस्ती करून भारतामध्ये काय केलेले आहेत? 1 नोव्हेंबर 1956 ला नवीन काय म्हणजे जी आपली आधीची राज्य होती ती राज्य नंतर ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. अशी एकूण किती? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश ही राज्य पुनर्रचना आयोगानुसार भारतामध्ये अस्तित्वात आली. कधी? 1 नोव्हेंबर 1956 ला. तर त्याच्यामध्ये केरळ पण होतं. त्याच्यामध्ये केरळ. आता केरळ नाव का तिथं पडलं होतं? कारण तिथली जी मल्याळम लँग्वेज आहे. कारण भाषिक तुम्हाला माहिती आहे की राज्य पुनर्रचना आयोग जो फाजल आली यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. राईट. हे पूर्ण जी राज्य निर्माण झाली होती ही भाषिक तत्वावरती राज्य निर्माण झाली होती. तसंच केरळाची सुद्धा निर्मिती भाषिक तत्वावर झाली होती. कधी? 1 नोव्हेंबर 1956 ला. आणि त्यांची मल्याळम भाषा असल्यामुळे तिथं केरळा त्याचं नाव पडलं होतं. आणि आता केरळाचं केरळम किंवा केरळम नाव होते आता. राईट. त्यावेळेस किती? एकूण 1 नोव्हेंबर 1956 ला एकूण आपल्या भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आली होती. राईट. तर मग आता सध्या बघा 1956 चा तुमच्यासमोर मॅप पण आहे. हा मॅप तुम्ही बघू शकता. बघा याच्यामध्ये बॉम्बे स्टेट आपलं होतं. महाराष्ट्र प्रदेश, गुजरात हा पूर्णपणे. मग नंतर त्याच्यामध्ये 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आता सध्याच्या घडीला 1956 ला किती राज्य होती? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. तर सध्याच्या घडीला म्हणजे 2020 ला जे काही चेंजेस झाले त्या 2020 नंतर भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. हे आता सगळ्यांना माहिती आहे कारण त्याच्यामध्ये लडाख आणि जम्मू आणि काश्मीर राईट यांचा पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. राईट. तर अगोदर कोणकोणत्या राज्यांच्या नावांमध्ये किंवा कोणकोणत्या केंद्र प्रदेशांच्या नावांमध्ये बदल करण्यात आलेला आहे? तर बघा 1950 ला जो संयुक्त प्रांत होता युनायटेड प्रोव्हिन्स याच्यामध्ये बदल करून त्याचं उत्तर प्रदेश असं नाव करण्यात आलं होतं. 1969 ला मद्रास स्टेटचं नाव बदलून तामिळनाडू करण्यात आलेलं आहे. 1973 ला म्हैसूर स्टेटचं नाव बदलून कर्नाटक असं करण्यात आलेलं आहे. त्याच वर्षी लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अंदमान बेटांचं नाव बदलून लक्षद्वीप असं करण्यात आलं होतं. नंतर 2006 साली उत्तरांचलचं नाव बदलून उत्तराखंड आणि पॉंडिचेरीचं नाव बदलून पुदुच्चेरी असं करण्यात आलेलं आहे. आणि आता रिसेंटली 2017 मध्ये ओरिसा या स्टेटचं नाव बदलून ओडिशा असं करण्यात आलेलं आहे. ओरिसा ऐवजी ओडिशा
असं त्यांनी नावामध्ये चेंजेस केलेलं आहे. आणि आता एवढंच नाही तर दिल्ली हा जो युनियन टेरिटरी कॅपिटल म्हणजे जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलचं पण नाव बदलून त्यांनी 1991 मध्ये दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं केलेलं आहे. बघा 1911ला कॅपिटल म्हणजे ब्रिटिशांची द कॅपिटल ऑफ ब्रिटिश होतं दिल्ली, राईट. 1927ला त्याला न्यू दिल्ली असं नाव देण्यात आलं, राईट. नंतर 1947ला त्या 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारत स्वातंत्र्यानंतर त्याला कॅपिटल ऑफ युनियन ऑफ इंडिया असं त्याला नाव देण्यात आलं. आणि 1956 साली दिल्लीला युनियन टेरिटरी त्याला बनवण्यात आलेलं आहे. आणि 1991ला 69वी घटना दुरुस्ती कायद्याने दिल्लीला दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं त्याला पूर्णपणे त्याचं नाव चेंज करून दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं त्याला नाव देण्यात आलं होतं, राईट. तर या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल अस्पेक्ट मी तुम्हाला समजावून सांगितले आणि इतर राज्यांचे सुद्धा तुम्हाला समजून सांगितले, राईट. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बस याच्या व्यतिरिक्त आणखी काही याच्यामध्ये ॲडिशन असेल किंवा काय राहिलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करू शकता. बट आय होप यू की तुम्हाला हे सगळा लेक्चर समजलं असेल, कारण याच्या बाहेर तर तुमचा क्वेश्चन जाणार नाही. आर्टिकल 3, आर्टिकल 4 आणि अगोदरचं जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होतं त्यात आला तर त्याच्यावरतीच क्वेश्चन येईल. आणि आत्ता जे केरळाचं नाव केरळम असं होतंय, राईट, याच्यामध्ये चेंजेस काय होतात, कारण आणखी हे विधेयक संसदेमध्ये मांडायचंय आणि ते पास सुद्धा व्हायचंय, राईट. त्याच्यामुळे ते संसदेमध्ये मांडलं जाणार, मग ते साध्या बहुमताने पास होणार आणि नंतर मग राष्ट्रपतीकडे जाऊन त्याची म्हणजे राष्ट्रपतींची त्याच्यावरती सही होणार, त्यावेळेसच तो कायदा अस्तित्वात येईल. सो त्याच्या अगोदरच आपण या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या. तर बघा, आपल्या सुपर कोचिंगचा कोणताही तुम्हाला सुपर पास तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हा माझा रेफरल कोड यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. इवन आपण एमपीएससी मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हा एक वेगळा टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, हा जॉईन करा. तिथं मुख्य परीक्षेची सगळी आपण तयारी तुमच्याकडून करून घेणार आहोत. एवढंच नाही तर आता 2 दिवसांसाठी आपण एक नवीन बॅच सुरू केलेली आहे, स्वराज्य एमपीएससी राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच. तर याच्यावरती सध्या ऑफर सुरू आहे. तर अर्ली म्हणजे ही बॅच लॉन्च झालेली आहे. या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सांगा, आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. याच्यासाठी तुम्ही या नंबरवरती एन्क्वायरी करू शकता. 5 आहे 9409433345 असा नंबर आहे. त्यात एवढंच नाही, जे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एक गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम, राईट, एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल मेन्स 2025 प्रोग्राम सुरू केलेला आहे. आणि हा गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे. म्हणजे याची जी फीस आहे याची फीस फक्त 5,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक्स्ट्रा 1,000 रुपये डिस्काउंट मिळणार आहे, राईट. फॅकल्टीच्या रेफरन्सनुसार जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 1,000 रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. सो माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच. याचा तुम्हाला फायदा काय आहे, समजा मेन्समध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं, चुकून तसं होऊ नये, परंतु समजा चुकून नाही झालं तर तुम्हाला याची जी भरलेली फीस आहे ती तुम्हाला पूर्णपणे परत मिळणार आहे. याच्यामध्ये आपण मुख्य परीक्षेची कंप्लीट तयारी करून घेणार आहोत. सो त्याच्यामुळे तुम्ही चिंता सोडा आणि हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुमची मुख्य परीक्षेची सगळी तयारी होऊन जाईल. सो आय होप यू की सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हे लेक्चर शेअर करा, आणि शेअर करताना ज्यांनी कुणी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि या लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका. सो धन्यवाद.